नमस्कार, टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी साक्षी आणि आज आपण आलेलो आहोत फोडणी या कार्यक्रमासाठी. आणि आज आपल्या बरोबर आहे रुपाली प्रकाश लवटे. तर नुकताच आता गणपती सण तोंडावर आलेला आहे आणि तुम्हाला माहितीच आहे की गणपती सण हा कोकणामध्ये खूप पारंपरिक पद्धतीने आणि खूप चांगल्या पद्धतीने साजरा केला जातो आणि तिथं जे काही पदार्थ बनतात ते तर आपल्याला माहितीच आहेत. पण त्यातील एक स्पेशल डिश आज आपल्याला रुपाली करून दाखवणार आहे आणि ती आपण कशी बनतात हे आज आपण पाहणार आहोत. तर नमस्कार रुपाली. नमस्ते पल्लवी. तर आज आपल्याला तू काय करून दाखवणार आहेस? मी आज तुला नारळातील दुधाचे शिरवाळे करून दाखवणार आहे. बर, मग तुझी तयारी झालेली आहे सगळी? हो, झालेली आहे. बर, आज कसं काय स्पेशल, म्हणजे तू घरी आहेस का? आज मला सुट्टी असते, बर, त्यामुळे आज घरी होते मी. आणि तुझंही तसं फोन आला, मग म्हणलं नारळाच्या दुधातले शिरवाळे करून दाखव. म्हणजे तू एक वर्किंग वुमन आहेस? येस. बर, काय काम असतं तुझं? मी हेल्थ इन्शुरन्सला काम करते आणि ऍज अ डेप्युटी ब्रांच मॅनेजर म्हणून मी सर्व्हिस करते. गेली 17 वर्ष मी लाईफ प्लस हेल्थ इन्शुरन्स दोन्ही करते. इथं कोण कोण राहता तुम्ही, म्हणजे तुझी फॅमिली कशी आहे इथं? मी, माझे मिस्टर आणि 2 मुलं, आम्ही चौघं राहतो इथे. चौघं राहता. बर, आणि मुलांचं म्हणजे आता शिकतायत ती? दोघेही शिकतात. मिस्टर काय करतात मग तुझे? मिस्टर ही बँक इन्शुरन्सला मॅनेजर आहेत. बर, तर रुपाली आज तू आम्हाला जी डिश करून दाखवणार आहेस म्हणजे नारळाच्या दुधातील शिरवाळे, तर ती तू कशी शिकलीस? माझी एक मैत्रीण आहे, ती कोकणात राहते आणि बऱ्याच वेळा मी तिच्या घरी जाते गणपतीच्या सणाला किंवा ती माझ्या घरी असते. मग तिने एकदा मला ती करून दाखवली होती आणि ती मला खूप आवडली होती. मग म्हटलं की आज तुला ही ती करून दाखवावी, थोडं स्पेशल आहे आणि अनायशी आता गणपती येत आहेत, तर गणपतीसाठी काहीतरी आपण गोडधोड करतोय, तर ही डिश करावी असं मला आता वाटलं. म्हणजे आपण गणपतीत बघितलं तर आता आपण आपल्या कोल्हापूरमध्ये म्हटलं तर मोदक किंवा खीर हेच जास्तीत जास्त गोडासाठी बनवले जातात. पण आज हा पदार्थ जो मी तुझ्याकडून ऐकते हा म्हणजे पहिल्यांदाच ऐकते. म्हणजे कोकणात कधी असं जाणं होत नाही किंवा तिथल्या पदार्थांची कधी आपल्याला माहिती होत नाही, पण आज तुझ्याकडून ती शिकायची आणि चाखून पण बघायची ती कशी होते ते. तर चला मग आपण आज तांदळाच्या दुधापासून बनवलेले शिरवाळे रुपाली कशी करून दाखवते हे बघूयात. तर आता आपण रुपालीच्या किचन मध्ये तर आलेलो आहोत आणि आता आपण बघणार आहोत नारळाच्या दुधापासून शिरवाळे कसे बनवले जातात. मग रुपाली, यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आपल्याला? ओल्या नारळाचं दूध, जिरे पावडर, गूळ, मीठ, वेलची पावडर, हळद, सुंठपूड, तांदळाचं पीठ आणि तूप. तर आता आपण ह्या पदार्थाचे सगळे म्हणजे साहित्य काय लागणार आहे हे तर बघितलेलं आहे रुपाली. मग आता सर्वप्रथम तू काय करणार आहेस? सर्वप्रथम आपण तांदळाचं पीठ घेणार आहे. बर, जे इंद्रायणी तांदूळ आहे तो धुवून सुकवला होता आणि तो दळून त्याचं हे पीठ आहे. म्हणजे ह्या पदार्थासाठी इंद्रायणी तांदूळच घ्यावा लागेल का? वासाचा घेतला तर पदार्थ छान होतो, म्हणून मग मी थोडं वासाचा तांदूळ घेतलाय. चालेल, सुरुवात करूया? हो, करूया. यासाठी आपल्याला 1 वाटी तांदूळाचं पीठ लागणार आहे, ते मी याच्यामध्ये घेते. 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं, त्यामध्ये आपण 1 वाटी उकळलेलं पाणी घालतो. ह्यात आपण अगदी चिमटभर मीठ टाकणार आहे. म्हणजे अगदी चवीपुरतं मीठ घालायचंय चवीसाठी फक्त. पीठ आणि पाणी चांगलं मिक्स करून घ्यायचं. थोडं थंड झालं की मग आपण हाताने मळून घ्यायचं. हे आता हे जे तू पीठ गरम पाण्यामध्ये घातलीस, मग त्याचं असं मऊ की कडक असं कसं प्रमाण तू ठेवणार आहेस त्याचं? जसं आपण चकलीला मळतोय तसं अगदी थोडं सॉफ्ट आपण हे पीठ मळून घ्यायचं. बर, आता आपण हे हाताने मळून घ्यायचं काय? आता आपण हाताने एकसारखं जसं चकलीला करतोय तसं थोडं मळून घ्यायचं. पीठ एकसारखं मळून घ्यायचं, एकजीव होईपर्यंत आणि सॉफ्ट होईपर्यंत. ह्याला थोडं तूप लावलं तर हाताला चिकटत नाही. तो अगदी किंचितस याला मी तूप लावलं. आता बघितलं तर सॉफ्ट झालेलं आहे पीठ. सॉफ्ट झालेलं आहे. जसं आपण चकलीसाठी करतो तसं
एक असा रोल करून घ्यायचा. आता आपण तांदळाचं पीठ घेऊन जे मळलेलं आहे त्याचं आता हे असं मऊ पीठ तयार करून घेतलेलं आहे. आणि आता यानंतर काय प्रोसेस असेल रुपाली? यानंतर सांगते. आता हे पीठ आपण चकलीच्या साच्यामध्ये घालणार आणि त्याच्या अशा बारीक शेवया करून घेणार. पण त्यासाठी त्या उकडण्यासाठी आपण ह्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालूया. हे पाणी आपण उकळत ठेवूया. जसे आपण मोदक उकडून घेतोय त्या मोदक भांडं असते आपलं पात्र, त्यामध्ये आपण ठेवून देऊया. त्यामध्ये आपण केळीची पानं 2 घालतोय. त्याला थोडस आपण तूप लावूया की जे आपला जो पदार्थ आहे तांदळाचा तो चिटकायला नको म्हणून. आपण ह्याला तूप लावून घेतलेलं आहे. आता काय करायचं? केळीच्या पानाला आपण तूप लावून घ्यायचं आणि आपण जे मळलेलं पीठ आहे ते आपला चकलीचा जो नेहमीचा साचा असतो त्या साच्यामध्ये हे आपण पीठ भरून घ्यायचं. जसं आपण चकलीसाठी भरतोय तसं साधारणतः हे पूर्ण बसेल असं वाटतं. पण आता ह्याच्या आपल्याला शेवया करायच्या, त्यामुळे ते जे खालचा जो हे आहे साचा आहे तो आपल्याला शेवयाचा लावावा लागेल. आणि तो मी थोडा बारीक ह्याचा लावलेला आहे ऑलरेडी. हे मी आता असं पॅक करून घेते. आणि आपण कुरडई जशी करतोय तसं गोल गोल ह्याच्यामध्ये त्या शेवया आपण करून घ्यायच्या. फार जाडसर घालायच्या नाहीत, अगदी पातळ पातळ घालायच्या. हे आपण जाडसर घालायच्या नाहीयेत, प्लेन घालायच्या आहेत. अजून गोल असा राऊंड केला तरी चालतो. म्हणजे आपण हे तांदळाच्या पिठाची जी त्या टाईपच ही करून घ्यायची. म्हणजे हे आपण जे आता तू बनवतेस म्हणजे उन्हाळ्याचा एक पदार्थ आहे ना आपला की तांदळाची कुरडई, त्या टाईपच हे करून घ्यायचं. आता मी याच्यामध्ये अशा हे 4-5 करून घेते. ह्या झालेत आता आपल्या. आता हे आपल्या अशा करून घ्यायच्या आपण. आणि ह्या उकडीसाठी जसे आपण मोदक उकडतो तसे एक 10 मिनिटं हे उकळत्या पाण्यावरती उकडत ठेवायचे. आता आपण हे उकडत तर ठेवलेलं आहे, पण यानंतरची प्रोसेस काय असणार आहे? म्हणजे आता बाकीचं पण साहित्य आपल्याकडे आहे, त्याच्यापासून आता आपण ह्यासाठी काय बनवणार आहे? आता हे उकडेपर्यंत आपण त्याच्यासाठी जो सार लागतो तो आपण ते सार त्याचा तयार करून घ्यायचा. आपण 1 वाटी नारळाचं दूध घेतलं होतं ते एका भांड्यामध्ये मी घेते. त्यामध्ये थोडस अगदी किंचितस मीठ घालायचं. थोडस अगदी थोडस घालायचं. त्यामध्ये सुंठ पावडर, तीही आपली वासासाठी किंचितशी घालायची. अगदी पाव चमचा. पाव चमचा. थोडीशी हळद. म्हणजे ही हळद फक्त कलर येण्यासाठी फक्त. टेस्ट साठी आपण वेलची पावडर घालतो, तीही प्रमाणात अगदी अर्धा चमचा घातली तरी चालेल. आणि नारळाचं दूध उष्ण असतंय त्यामुळे थोडं थंडपणा येण्यासाठी त्याला जिरा पावडर घालायची. तीही अगदी थोडीशी घालायची. आता चवीसाठी आपण ह्याच्यामध्ये गुळ घालतो. आता 1 वाटी दूध होतं तर अर्धी वाटी गुळ घातलाय आपण त्याच्यामध्ये. आणि हे सगळं मिश्रण एकजीव आपण करून घ्यायचं. म्हणजे आता हा जो तू गुळ घातलेला आहेस, म्हणजे आता तू हा जो गुळ घातलेला आहेस तो विरघळेपर्यंत हे सगळं एकजीव करून घ्यायचं. म्हणजे हे मिश्रण गॅसवर ठेवून त्याचं म्हणजे एकजीव करून घ्यायचं असं काय नाहीये? नाही, असं काय नाही. काही ठिकाणी हे उकळतात, पण म्हणजे मला असं वाटतं की हे न उकळलेलं बरं, की चांगलं लागतं हे असंच. मीठ घातल्यामुळे एकजीव होईपर्यंत हातानेच एकजीव आपण करून घ्यायचं. गुळ विरघळेपर्यंत फक्त हलवायचं आपण.
आता रुपाली हे आपण ठेवलंय, हे किती वेळ तरी उकडून घ्यावं लागेल आपल्याला? एक 10-15 मिनिटं उकडलं पाहिजे ते. जसे म्हणजे आपण मोदक आधी मध्ये आपण टेस्ट करू शकतो का, म्हणजे ते उकडले का नाही असं करू उघडून शकतो, बघू शकतो ना? उघडून बघू शकतो. म्हणजे आता हे उकडलेत की नाही बघण्यासाठी आपण हे बघायचे आणि हाताला नाही चिकटले की ते उकडलेत म्हणजे असं उकडलेत असं समजायचं. मग आता हो. उकडलेत, हे उकडलेत आता. बर. आता हे शिजलेत, आता यापुढे काय करायचं? आता हे शिरवाळे आपण उकडलेले आहेत ते थोडेसे बाजूला काढायचे हा, आणि थोडे थंड होऊ द्यायचे. बर. कारण तांदळाच्या पिठाचे असल्यामुळे थोडे चिकट होतात ते. बर. थंड झाल्यानंतर आपण ह्या डिश मध्ये आपण ते काढून घ्यायचे. आणि ह्या डिश मध्ये काढल्यानंतर ते आपल्याला खाण्यासाठी तयार होणार आहेत. आता पहिल्यांदाच हा पदार्थ मी बघते, त्यामुळे कधी खाईन असं झालेलं आहे, कारण वास तरी खूप छान येतोय त्याचा. तर रुपाली, अजून किती वेळ लागेल तरी थंड व्हायला? कारण मला असं थांबवत नाहीये, असं कधी खाईन असं. म्हणजे हा पदार्थ आपण कधी इकडे कोल्हापुरात बघितलेला पण नाही, केलेला पण नाहीये. बघितलेलाही नाहीये. फक्त ती कोकणातली माझी मैत्रीण असल्यामुळे मी तिच्या घरी वारंवार खाल्लाय आणि टेस्टी आहे, हेल्दी आहे. नारळाचं दूध, गुळ किंवा तांदूळ, तर हा हेल्दी पण आपण युज करू शकतो. आणि गणपती आहेत त्याच्यासाठी गोडधोड पण होऊ शकतो. म्हणजे आता ह्या गणपतीमध्ये तुम्ही उकडीचे मोदक, आपले गव्हाचे मोदक, प्लस जी आपण गव्हापासून जी खीर बनवतो त्याच्याबरोबर हा पदार्थ पण तुम्ही करू शकता. आणि टेस्टला तर कसा असेल हे मी खाल्ल्यानंतरच तुम्हाला सांगेन. आता हे थंड झालेत, असेच उचलायचे आणि केळीच्या पानावरती किंवा हळदीच्या पानावरती पण आपण ठेवू शकतो. एक छान रंग त्याला येतो. तर हे असे त्याच्यावरती हे आपण असे ठेवून द्यायचे आणि 4 वेगवेगळेच ठेवू. वेगवेगळे ठेवू, दिसतील व्यवस्थित. थांब. हे 4 असे ठेवून घ्यायचे. त्यानंतर आपण जो नारळाच्या दुधाचं सार बनवलं होतं, ते सार ह्यासोबत खाण्यासाठी आपण देऊ शकतो. आता हातात घे. तर हे आपलं नारळाच्या दुधाचे शिरवाळे तयार आहेत. पण आता रुपालीनं आपल्याला हे नारळाच्या दुधातले शिरवाळे तर करून दाखवलेले आहेत, सगळी प्रोसेस झालेली आहे आपली. पण आता फक्त खाणं बाकी आहे, त्याची टेस्ट घेणार आहे, तुम्हालाही सांगणार आहे की ते कसे झालेत ते. तर आता नारळाच्या दुधापासून जे आपण शिरवाळे बनवलेले आहेत ते आता आपण खाण्यासाठी आलेलो आहोत टेबलवर. तर रुपाली, हे खायचे कसे? आता यासाठी हे जे आपण दुधाचं सार बनवलंय ते थोडं वाटीत घ्यायचं. एक अर्धी वाटी घेतलं तरी चालतंय. आणि हे जे आपण शेवया बनवल्यात आणि त्या उकडून जे घेतलेत त्या ह्या अखंड ह्याच्यामध्ये घालायच्या. आणि जसं आपण खिरीमध्ये हे करतो तसं बुडवून ते खायचं. म्हणजे हे आता अखंड शेवई आहेत त्याच्या आपण थोडंसं. तर आता तू हे यामध्ये शेवया तर घातलेल्या आहेत, तर आता मी याची टेस्ट करणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे तो कसा झालाय ते. खूप सुंदर आणि अप्रतिम लागतात. म्हणजे तुम्हाला जर गोडीची आवड असेल ना, तर नक्कीच तुम्ही हा पदार्थ तुमच्या घरी करायचा आणि खायचा. खूप सुंदर असं लागतंय. अजून एक चमचा मी खाल्ला तर चालेल. रुपाली, खूप सुंदर टेस्ट झालेली आहे. खूपच, म्हणजे हा पदार्थ कोकणामध्ये तर बनत असेल गणपती आल्यानंतर, पण कोल्हापूरमध्ये आता हा पदार्थ फेमस होईल. तू करून दाखवलायस इतक्या छान पद्धतीनं आणि त्याची टेस्ट ही इतकी सुंदर झालेली आहे. खूपच स्वादिष्ट पदार्थ झालेला आहे. आणि हा पदार्थ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे आणि तुम्हीही हा बनवून खायचा आहे. तर आजच्या आपल्या फोडणीच्या कार्यक्रमामध्ये नारळाच्या दुधापासून शिरवाळे कसे बनतात हे आज आपण पाहिलेलं आहे आणि ते खूपच सुंदर बनलेले आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मस्त खा आणि हसत राहा.